तर मी रात्री जेव्हा झोप यायची नाही तेव्हा थांबायचे, बसायचे आणि हळूच कधीतरी मागे बघायचे की मागे कोणी नाहीये ना. बाहेरनं बघताना आपण अशी काही माणसं बघतो की असं काहीतरी मॅनेजरिझम त्यांचे चाललेले असतात किंवा असं काहीतरी तर आपल्याला काय विचित्र काय आहे हे. मंतरून टाकते, ती खाण्यात मिसळते, अनवाणी चालू नका, अनवाणी ती माती उचलते. दुसऱ्याला आपण इजा करावी हे एक भीतीदायक थॉट, पण ऍट द सेम टाइम खूप दुःखद पण विचार आहे. हसणं हवं असतं आपल्याला, दुःख हवं असतं, तसंच भयाचं देखील आहे. भय पण हवंच असतं आपल्याला. मला जेव्हा गंगुटीचं एखादा काहीतरी बघून मला म्हणजे डोळ्यात पाणी आलं एकदम आणि मला वाटलं बापरे अनितानी तिथे नेलं गंगुटीला. ती रात्री घरी गेल्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळी करायची. खरंच भीतीच्या मागे ती वेदनाच असते. वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले, कोण धावत असे आड पाहो जाता झाले झाड. पहिली गोष्ट तुमच्याकडनं ऐकायची आहे की आयुष्यामध्ये जेव्हा कधी ऐकलं असेल ब्लॅक मॅजिक किंवा काही गोष्टी अशा केल्या जातात, काळ्या जादू होतात, त्यावरती पहिली रिॲक्शन काय असायची? भीती है ना? भीतीच. आणि हा म्हणजे गूढ भीती असंच. आणि हे का होत असेल हे जाणण्याची उत्कंठा. एक्झॅक्टली. म्हणजे कुणी कुणावर केलं, मग ती बाई कुठे राहत होती, मग ती का असं करत होती, ती का हा म्हणजे तिचं तिला काय दुःख होतं की ती हे करते. बिकॉज मला असं वाटतं की गंगुटीची पण जी व्यक्तिरेखा ह्याच्यातली आहे ना की कुणीतरी नाही वेदनेतनच काहीतरी असं दुःखातनच करत असावं, कारण दुसऱ्याला आपण इजा करावी हे एक भीतीदायक थॉट, पण ऍट द सेम टाइम खूप दुःखद पण विचार आहे ना. म्हणजे असं एक मला त्याच्या मागे काहीतरी खूपच एखादा माणूस खचेल तेव्हाच हे करेलच मला वाटतं. त्याच्यात निराशा आहे एक प्रकारची. तर ते पण मला नेहमी वाटायचं की ही बाई कशाने किंवा हे माणूस कशाने निराश झाले म्हणून हे करत असेल. म्हणजे त्या माणसाला आपण आपल्या आयुष्याचं काही चांगलं करूच शकणार नाही असं वाटल्यामुळेच ते दुसऱ्याचं वाईट करायला जात असेल का, असं मला वाटतं कधीतरी. आय डोंट नो. म्हणजे खूप चांगला विचार आहे हा. म्हणजे अशा पद्धतीने मी पण नव्हता कधी विचार केला. आणि त्याची तुम्ही काय विचार करतात? हिचं जे म्हणणं आहे ते अगदी खरं आहे. आपण साधारणतः एकाच प्लॅटफॉर्मवरती असं म्हणायला पाहिजे. ही एका वेगळ्या व्यक्तीबद्दल बोलते मी. तर म्हणते आपण आपल्या आईच्या पासून सुरुवात करूया. एका विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर आपली आई आपल्याशी एका पद्धतीचं वागते. ती म्हणते की तू अमुक अमुक गोष्ट करू नकोस, कारण मीही तसं केलेलं नाहीये. आम्ही लहानपणी अमुकच वागलोय, त्यामुळे तुम्हीही तसंच वागा. याच्यामध्ये तिचा एक अनुभव असतो, पण त्यावेळेस तो आपल्याला एक जाज वाटत असतो. आणि त्या आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर तू अमुक अमुक आयुष्य जगली म्हणून तुला असं वाटतंय का की मी पण तेच करावं, मी पण तसंच जगावं. तर ते त्याच वेळेला मला असं वाटतं की ती जी व्यक्ती आहे जी आपल्याला त्रास देते, आपली आई आपल्याला त्रास देते असं आपल्याला त्या क्षणी वाटून जातं. तर तसंच दुसऱ्या बाबतीत सुद्धा असतं की कोणीतरी व्यक्ती आहे ती त्रास देते कारण तिने अमुक अमुक अनुभवलंय म्हणून तिने आपल्या बाबतीतही असंच काहीतरी तयार केलेलं आहे की जेणेकरून आपण आपली एक लाईन क्रॉस करणार नाही. ह्यासाठी एक काहीतरी तिने आपल्यासाठी तयार केलंय. मग आपण त्याला आपल्या आईला आपण नाही म्हणत ना तू मला हे आखून दिलेस, त्या व्यक्तीला आपण म्हणतो की तू माझ्यासाठी हे अमुक अमुक गोष्ट आखलीये. तर एक प्रकारचे एक अडवणे, बंधनात टाकणे, ट्रॅप करणे हे वेगवेगळ्या प्रकारे एकच आहे असं मला वाटतं. दोघींकडे मला जाणून घ्यावं असं वाटतंय. भीती आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टींची वाटत असते, पण काही गोष्टींची अनामिक भीती असते आपल्याला. काहीतरीच म्हणजे असं झालं तर, असं होऊ शकतं तर, म्हणजे उगाच आपण अंधारात एकटं जायचं नाही घाबरत, काय कोणीतरी मागून येतंय का उगाच आपल्याला वाटत असतं. नसतं कोणी खरं तर, पण तरी वाटत असतं. सो अशा प्रकारच्या अनामिक भीतींबरोबर तुमचा कसा सामना झालेला आहे? म्हणजे मला आठवतंय की मी आता कित्येक वर्ष अंधारात एकटे जायचीच नाही. काय माहिती, मला उगाच वाटायचं की कोणतरी तिकडे लपलेलं आहे, कोणीतरी मला बघतंय, उगाच वाटायचं. पण आता कुठेतरी मी त्याच्यातनं बाहेर पडलीये. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ना आपल्यासोबत. हो असतात. मला तर खूप मला असं वाटतं की तू ती भीती तयार केली की अंधारात एक भीती नावाचा एलिमेंट आहे, तिथे मी जायचं नाही. तर हे तू तयार केलेली गोष्ट आहे आणि त्याच्यात तू रमतेस, तुला ती गोष्ट आवडतीये एका पॉइंटला. जितकं तुला असं वाटतं की मला याचं भय वाटतंय तितकंच तुला त्याचं भय वाटतंय, ह्याच्यातनं तुला एक आनंद मिळतोय. ओके. हा,
असं मी पण करायचे. आमचं तेव्हा घर होतं नवीन आणि कोणी फारसं राहायला आलेलं नव्हतं आणि मागे पडदे बसवलेले नव्हते, मागे डोंगर होता. तर मी रात्री जेव्हा झोप यायची नाही तेव्हा थांबायचे, बसायचे आणि हळूच कधीतरी मागे बघायचे टेकडीकडे. मला भीती वाटली ना. तर ते ह्या करता की मागे कोणी नाहीये ना उगाच. तर ह्या भीतीमध्ये आतमध्ये तरंग उमटतो बघ, तो कधी कधी आपल्याला हवासा वाटतो. आणि तो मी आहे म्हणते की आपल्याला नवरस आपले जे आहेत ते गरजेचे आहेत ना. जसं हसणं हवं असतं आपल्याला, दुःख हवं असतं, त्याचं योग्य प्रमाण हवं असतं. तसंच भयाचं देखील आहे. भय पण हवंच असतं आपल्याला जगताना. या सगळ्याचा समतोल साधतच आपण सेन माणूस म्हणून तयार होत असतो. तर ते भय तू तयार केलेलं भय आहेस मला असं असू शकतं. मला ना हे अंती सांगते किंवा तू सुद्धा जे म्हणालीस ना त्याच्यातनं मला ना मी एक कार्यक्रम करायचे. त्याच्यात एक रामदासांचं गाणं होतं, वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले, वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले, कोण धावत असे आड पाहो जाता झाले झाड, कोण धावत असे आड पाहो जाता झाले झाड, भावितसे अभ्यंतरी कोण चाले बरोबरी, शब्द पडसाद उठला म्हणे कोणी रे बोलेला, रामी रामदास म्हणे ऐशी शंकेची लक्षणे, ऐशी शंकेची लक्षणे. आठवलं की ही शंकेची लक्षण आहेत की तू धावत जातेस, कुठून तरी आवाज येतो आणि ते झाड आहे, कोणीतरी बोलतंय का ते झाड आहे. किंवा भूताच्या सुद्धा आपण गोष्टी ऐकतो बघ की नंतर असं कळतं की ते धोतर कशात तरी अडकलं होतं, पण आपल्याला वाटतं की कोणीतरी मागणं पकडलंय. आणि काय वाजे पाऊल आपुले, आपलंच पाऊल वाजतंय आणि म्हणे मागे कोण आले, माझ्याच पावलांचा आवाज आहे. सो ते मला एकदम आता जाणवलं की भीती, तू जे म्हणालीस ना की आपणच जन्म देत असतो कधी कधी त्या गोष्टींना, असं पण असतं. जसं मी जन्म दिलेल्या काही भीती म्हणजे मला बंद जागेत, म्हणजे आता वरचा बर्थ असेल तिथे मला झोपायची खूप भीती, म्हणजे मला गुदमरायला होतं, अक्षरशः गुदमरायला होतं. मला कळत नाही, काहीतरी कारण असेल, मला माहित नाही, पण का बरं मला कळलेलं नाही. किंवा मी ड्रायव्हिंग करते पण मला थोडी भीती आहे ड्रायव्हिंगची, म्हणजे मला असं मी एन्जॉय नाही करू शकत ड्रायव्हिंग. तर मला ते पण एक हवंय की मला एन्जॉय करता आलं पाहिजे, पण तिथे पण मला थोडी भीती वाटते. म्हणजे ह्या आपणच निर्माण केलेल्या काही भीती, त्यापैकी ही एक आहे. ओके, मला तुमच्या दोघींकडे जाणून घ्यावं असं वाटतं की जारण ह्या चित्रपटामध्ये भीती आहे, गूढता आहे आणि त्यामध्ये एक भावनिक संघर्ष सुद्धा मला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जेव्हा तुमच्या अभिनयात एकत्र दिसत आहेत, तर या तिन्ही भावनांमध्ये समतोल साधताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले, काय आव्हान होतं? आम्ही ऐकत खूप वेगवेगळ्या गोष्टी होतो, माणूस म्हणून आम्ही वेगळे आहोत. म्हणजे आपण विवेक मनात ठेवून जगायचं आहे, त्याच वेळेला भीतीही वाटते आहे, हे खोटं आहे हेही कळतं आहे, सगळं आहे. आता हे सगळं साधायचं कसं एकत्र, आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक विचार मनात येत राहतो ना की आम्ही फिल्म करतोय खरंच आहे असेल तर आपण तर समजतोय की हे नाहीये, आणि तेच असेल तर, कारण इतक्या लोकांचा विश्वास आहे, इतक्या लोकांचं म्हणणं आहे, तर आपण समजून घेऊया हे काय आहे. तर हा जो समजून घेण्याचा भाग आहे, हा जारण या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग होता आमच्यासाठी. की बऱ्याचदा असं होतं की अमृता हे सगळं करत, इतकं भयंकर रोल आहे तिचा, तिने ज्या पद्धतीने काम केलंय, तिला त्याच्यात समरसून काम करायचं आहे, अनेक विचार किंवा त्या व्यक्तिरेखेवरती विश्वास ठेवून काम करायचंय. तर त्याच वेळेला ती रात्री घरी गेल्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळी करायची की हे सगळं निघून जाऊ. त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण पण आहे की हा जो शीण आहे मी घेतलेला आहे तो त्या मिठाच्या पाण्यातनं निघून जावा. त्यामुळे आपण शास्त्राला विज्ञानाची जोड आहे आणि तसंच आपण जगतोय, तर ते जोड जी आपण देतो त्याचे अर्थ काढत राहणं, लॉजिक मनात ठेवणं
आणि त्याच वेळेला तत्क्षणी जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस त्याच्यावरती विश्वास ठेवून काम करणं. कारण ते बिलिव्हेबल नाही केलं आम्ही तर मग गोंधळ होऊन जाईल चित्रपटात सुद्धा आणि आपल्यामध्ये सुद्धा. तर त्याचा एक समतोल राखत काम करणं फार अवघड होतं, पण फार मजा आली या सगळ्या प्रोसेसमध्ये. खूप छान. तू भावनिक जे म्हणालीस मला आवडला तो शब्द तू जो वापरलास सोनाली. कारण मला असं वाटतं की खरंच भीतीच्या मागे ती वेदनाच असते. आणि मला विशेष कौतुक करायचे अनिताच्या व्यक्तिरेखेचं, गंगुटी. कारण तशा प्रकारच्या व्यक्तिरेखा आपण करायची पद्धत ठरलेली असते जिथे आपल्याला त्यांची भीती वाटते, पण त्यांची वेदना जी देऊ शकेल ना ती कलाकार मला खूप मोठी वाटते. आणि मला जेव्हा गंगुटीचा एखादा काहीतरी बघून मला म्हणजे डोळ्यात पाणी आलं एकदम, आणि मला वाटलं बापरे अनितानी तिथे नेलं गंगुटीला, की तिचंही काहीतरी दुःख आहे, तिचंही काहीतरी ते सगळं घेऊन ती आलीये ना. म्हणजे आपण जिथून बोलायला सुरुवात केली, त्यामुळे तू भावनिक हा जो शब्द वापरलास तो फार महत्वाचा. आणि तसंच राधाचंही आहे की बाहेरनं बघताना आपण अशी काही माणसं बघतो की असं काहीतरी मॅनेजरिझम्स त्यांचे चाललेले असतात किंवा असं काहीतरी तर आपल्याला असं काय विचित्र काय आहे हे, पण ते कशातनं जात आहेत, काय त्यांच्या आतमध्ये चालू आहे म्हणजे वरवर बघता नाही कामा गोष्टींना, असं मला खूप वाटतं. आणि त्यामुळे मी स्वतः पण थेरपी घेत आलीये, इतकी वर्ष मी घेते. त्यामुळे मला असं वाटतं कुणालाच ना आपण पटकन जज करू नये, अशा मताची मी आधीपासून होते, आता जास्तीच आहे. कारण कोण कशातनं जातंय, पटकन आपण हसतो कोणाला तरी, पटकन आपण म्हणतो अरे ह्या असं काय बोलते म्हणजे बोलण्यावर. फॉर एक्झाम्पल राधाची जी डायलॉग डिलिव्हरी आहे, तर मी असं म्हटलं होतं की ती थोडीशी कदाचित कॉन्फिडंट नाहीये तेवढी. मला ना भीती वाटते, मला भीती वाटते. सो आवाज कदाचित इतका मोठा नाहीये तिचा आणि मला असं वाटतं की काहीतरी आहे इकडे, मला भीती वाटते. सो एखादा असं कोणीतरी बोलणारी व्यक्ती असं आपल्याला असं वाटतं की काय ही भीती आहे किंवा पण कशातनं जात आहे हे आपल्याला माहित नसतं. तर त्यामुळे आता तर तू भावनिक हा शब्द खूप चांगला वापरलास. त्यामुळे फक्त हा चित्रपट तुम्हाला भीती दाखवणार आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला सगळीकडे सहृदयतेने बघण्याची जी गरज आहे प्रत्येक माणसाकडे, मग ती गंगुटी असेल किंवा ती राधा असेल, तर ती एक दृष्टी हा चित्रपट देऊन जाईल असं मला खूप विश्वास वाटतो. आणि त्याला कारण आहे ऋषिकेश गुप्तेचं लिखाण. क्या बात आहे. तुमच्या ह्या चित्रपटाच्या बाबतीत जर आपण बोललो तर तुम्ही तुमच्या दोघींची पात्र साकारताना तुमच्या वैयक्तिक लेवलवरती कसे कसे प्रयत्न केले होते ते जरा मला सांगाल का? म्हणजे काही वर्कशॉप झाले होते, रिडिंगच्या वेळेस काही झालं होतं का? आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पात्राला समजून घेतलं गेलं? हो, अर्थात कुठलाही कलाकार काम करताना 2-3 गोष्टी अत्यंत पहिल्यांदा लक्षात घेतो. ते म्हणजे हे पात्र आपल्या आसपासचं आहे का, दुसरी गोष्ट म्हणजे निरीक्षण, आणि मला हल्ली वाटायला लागलेली महत्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूती. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कितपत वाटते, त्याच्यातनं आपण ते पात्र कशा पद्धतीने साकारू शकतो. तर त्यातली एक महत्वाची गोष्ट जी की मी अमृताबरोबर शेअर केलेली होती की मी लहानपणी अशा काही बायका पाहिलेल्या आहेत गंगुटीसारख्या. म्हणजे त्या दिसायला नाही पण ते नॉर्मल आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, पण त्यांच्या विषयी लोक काहीतरी बोलतात. बर, की ती जारणच करते, ती मंत्रून टाकते, ती खाण्यात मिसळते, अनवाणी चालू नका, अनवाणी ती माती उचलते, म्हणजे पायाच्या ठशातनं ती माती उचलते आणि ती जारण करते. या अशा गोष्टी मी खूप ऐकलेल्या आहेत. किंवा माझी एक मैत्रीण, तिचे केस खूप लांब होते, ती जेव्हा विंचरायची आणि गुंतवळ काढायची केसात त्या कंगव्यातनं, तेव्हा ती त्याचं असं गोल करायची, ती फुंकायची आणि मग केराच्या बादलीत टाकायची. तर मी तिला असं म्हणाले एकदम का बरं असं करतेस तू? तर ती म्हणाली की म्हणजे कोणी करणी करत नाही केसांवर आपल्या. पूर्वी बायकांचे केस लांब लांब असायचे, तर काय केसांवरती करणी, केस तोडून करणी, नख कापून करणी वगैरे असं काय 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 गोष्टी मी लहानपणी खूप ऐकलेल्या आहेत. तर तशीच एक बाई की जी करणी करायची असं लोक सांगायचे, तिलाही मी ती मला या निमित्ताने आठवली पुन्हा. आणि तर ते तिचं नाव होतं सखूबाई म्हणून. तर नाव इतकं छान, पण त्या नावाच्या
मागे लोकांनी लावलेली लेबल किती होती, ती असंख्य होती. मग काय अगदी त्याच्यामध्ये तिचं कुणाशी तरी अफेअर आहे, तिचं अमुक आहे, ती मुलांना उचलते इथपासनं सगळंच, किंवा तिनं अमुक वरती करणी केल्यानंतर त्याचं कसं झालं वगैरे, या अशा इतक्या गोष्टी ऐकल्यात. तर आपण माणसाला लेबलिंग पण करत असतो कधी कधी, त्याच्या चालण्यावरनं, त्याच्या रंगामुळे, त्याच्या गूढ असण्यामुळे, त्याच्या एकटेपणामुळे त्याला काही ना काहीतरी लावतच असतो. तर ते लावणं म्हणजे गंगुटी आहे की काय असं मला वाटतं. तर त्यामुळे मला असं वाटलं की ती अशी दिसावी की जिच्या बद्दल प्रश्न पडावे, जिच्या प्रत्येकाच्या मनामधल्या गंगुटीशी त्यांनी रिलेट करावं, त्यांच्या भयाशी रिलेट करावं, उत्सुकतेशी रिलेट करावं, असं मला वाटत होतं. आणि अर्थातच ती साकारताना आमचा सौरभ कापडे आणि देविका हे आमचे कॉस्ट्युम डिझायनर आणि मेकअप स्टाईल डिझायनर या दोघांनीही खूप मदत केली आणि ती गंगुटी उभी राहिली. खूप छान वाटतंय ते बघताना खरंच. म्हणजे मी टीजर मध्येच पाहिलंय, पण मला इतकं आवडलंय ते. प्रत्येक भयपट दाखवताना किंवा एखादा गुडपट जेव्हा आपण बघतो त्यामध्ये संवाद, बॅकग्राऊंड स्कोर, लोकेशन, कलाकारांची वेशभूषा, भाषा वेगळी. भाषा मी अहिराणी बोलले आहे याच्यासाठी, कारण जेव्हा आम्ही या सगळ्याचा अभ्यास करत होतो तेव्हा असं कोकण म्हटलं की आपल्याला भूत, गूढ, भीती असं सगळं येतं. पण ती त्या भागापुरता मर्यादित नाहीये. तुम्ही कुठेही दुसरीकडे जा की कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला भीती आहेच, ती तुम्हाला तुमच्या भोवती असणारच आहे. तर मला असं वाटलं की अहिराणी भाषेमध्ये सुद्धा अशा काही काही गोष्टी आहेत, अशा काही काही संकल्पना आहेत, किंवा एक गाणं मला हॉन्ट करायचं जे आपण युट्यूबवरती पण ऐकतो, कानबाई ना गाणी. कसं मला ते म्हणता नाही येणार, पण ते त्याच्यामध्ये असं होतं की कानबाईचं विसर्जन आहे, ते विसर्जनाचं गाणं आहे ते. तर आपण कुठलंही विसर्जन असं म्हटलं की आपल्या मनामध्ये काहीतरी दाटून येतं. त्यातनं गणपती विसर्जनाच्या वेळेस आपण तर मिरवणूक वगैरे काढतो, पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये कसं भरून आलेलं असतं काहीतरी. तसंच गंगुटीच्या बाबतीत सुद्धा मला वाटत होतं की आपल्या चित्रपटात एक सीन सुद्धा होता त्याशी संबंधित, विसर्जनाशी संबंधित. तर किंवा गंगुटी दिसते नदीत असं काहीतरी. तर त्यामुळे मला ते कानबाईचं गाणं हॉन्ट करत होतं सतत. आणि मी ऐकते अहिराणी गाणी बऱ्याचदा, म्हणजे मला खूप आवडतात. अगदी ते झुमकावाली पोरं पासनं ते काय माडीवाले वैजाई, खूप छान गाणी. आणि मला असं वाटतं ना ती खूप रिफ्रेशिंग आहेत. अगं मूड खूप आपल्याला चेंज करतात. जेव्हा आपण असं डल फील करतो असतो, थोडं लो फील करतो ना, ते ऐकलं की आपोआपच असं वाटतं की चला लागा कामाला, एनर्जी येऊन जाते. मला असं वाटतं ती प्रत्येक भाषेची खरंच खूप गंमत आहे. तर त्या भाषेतली गाणी मी बऱ्याचदा ऐकते. आणि इव्हन देखतुनी बायको कशी नाची राहिनी कशी डोली राहिनी नावाचं एक गाणं आहे, ते मी बऱ्याचदा ऐकते. तर त्यामुळे ते अहिराणी भाषेचं काही ना काहीतरी माझ्यामध्ये होतं, आतमध्ये चालत होतं. आणि ते कानबाईचं जे विसर्जनाचं गाणं त्या दरम्यान मी ऐकत होते. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण ऋषिकेशशी बोलावं आणि त्यांना विचारावं की मी मालवणीच्या ऐवजी ही भाषा बोलले तर गंगुटी तिथलीच असली पाहिजे असं कोणी सांगितलंय. ती कदाचित वेगळी असेल, कुठनं तरी तिला आणलेली असेल, तिचं काहीतरी असेल, तू एक नवीन स्टोरी दिली त्याला. म्हणजे एक्झॅक्टली. तर त्यामुळे ती अहिराणी तिथे आली. आणि सखाराम पाटील म्हणून अहिराणी भाषेचे अभ्यासक आहेत, त्यांनी बऱ्यापैकी साहित्य, इव्हन त्यांनी ज्ञानेश्वरीचं रूपांतर अहिराणी भाषेमध्ये केलं. तर त्यांच्याकडनं मी अहिराणी भाषेचे धडे घेतले आणि या चित्रपटात छानपैकी बोलू शकते. नाही, छानपैकी नाही, चित्रपटापुरता मी बोलू शकते. त्याचं थोडंसं व्याकरण मला जमलंय, फार काही नाही. आम्हा अहिराणीमा गाणी शेतस, गोष्टी शेतस म्हणजे येतात असतात भरपूर. तर असं काही काही
काळ मी शिकलेले आहे, बाकी फार काही किती छान ना. मला असं वाटतं की कलाकारांना म्हणजे सगळ्यांनाच तसं शिकायचं असेल तर खूप संधी आपल्याला मिळत असते, पण तुम्हाला प्रत्येक भूमिका एक नवीन संधी देत असते, एक नवीन आयुष्य जगण्याची. राईट. तू काय सांगशील, जसं तिने तिचा एक्सपिरियन्स सांगितला, ते कॅरेक्टर उभं करताना तिने कसं काय काय तयारी केली, तुझ्या बाबतीत काय सांगशील? सो राधाच्या बाबतीत असं झालं की माझी सगळी भिस्त ऋषिकेशवरच होती. ऋषिकेशने मला काही चित्रपट बघायला दिले होते. म्हणजे त्याचा काही रेफरन्स असा नव्हता, पण त्याला काय पद्धतीचं व्हिजन अपेक्षित आहे अशा स्वरूपाचे जे सगळे परदेशी चित्रपट होते. मी याआधी कधीच भीतीच्या चित्रपट पाहिलं, मी दिवसा डोळ्या लावायचे ते. माझी ताई वगैरे घरी काम करणं विचारली, ती आसपास मी वगैरे असे गेले की ताई तुम्ही बऱ्या आहात, ही साधारण माझी तयारी अशी सुरू झाली. पण जेव्हा मग राधाचा अभ्यास करायला लागला तेव्हा मग मी काही सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ञांना भेटली. कारण की तिच्या आतमध्ये जे चालू आहे त्याचं काय दृश्य स्वरूप तिच्या शरीरावर येणार आहे ह्याचा मला जर अभ्यास, उगीच काहीतरी करण्यापेक्षा काय खरंच होतं, काय काय गोष्टी होतात. म्हणजे मग अशी मी तुला करून दाखवायचं हे होतं का, काय होतं, मसल कंट्रोल जातात का, मग काय. आणि मला ती काय म्हणायचं, आपल्याला ना अशा काही सवयी असतात, म्हणजे आपल्याला चार चौघात पण दिसतात लोकांना अशा काही काही सवयी बोलतात. माझी कझिन एकटीच करते सारखं. हा तर पण प्रत्येक वेळेला ते माणूस काही दुःखातच असतं असं नाही. पण मला असं वाटलं राधाच्या बाबतीत ना ती जे लपवू पाहतीये ते तिचं शरीर कुठे ते सांगतंय असं होतं. ते सांगून जातो आपण की हे मी लपवत असतो, ते माणसाला बघून कळतं की काहीतरी कशातनं तरी जाते, आपल्याला माहित नाही काय. काही माणसांना बघूनच असं वाटतं, पण म्हणून काही ती आउट ऑफ द वर्ल्ड असं वाटत नाही. कदाचित तिची सवय असेल असे. मला ना ती राधा अशा प्रकारचे जेव्हा चित्रपट असतात ना तेव्हा तुम्ही सगळं रिव्हील नाही करू शकत, कारण काही गोष्टी नंतर उलगडणार असतात. त्याच्यामुळे काय कुठे कधी दाखवायचं आणि नाही दाखवायचं. पण अशा प्रकारच्या चित्रपटांना रिपीट ऑडियन्स असतो, कारण जेव्हा त्यांना कळतं, कारण ऋषिकेश गुप्ते इतका माहिर आहे या बाबतीत की तो तुमच्यावर गुगली टाकणार आहे. मग ती गुगली जेव्हा कळते तेव्हा मग पहिल्यापासून फिल्म बघायची परत इच्छा होते. आणि मग आपल्याला कळतं की अच्छा हे सगळं पेरलं गेलेलं होतं. मग तेव्हा जेव्हा दुसऱ्यांदा लोक फिल्म बघतील तेव्हा त्यांना कळलं पाहिजे की अरे म्हणून तिने हे असं केलं होतं, तेव्हा म्हणून तिने ते तसं केलं होतं. त्यामुळे ही भूमिका त्या अर्थाने एक चॅलेंजिंग होती की काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं. काही शंका नाही येऊ द्यांच्या, काही शंका आल्या तरी नंतर विसरायला लावायच्या की असं वाटतंय का, पण नाही तसं नसेल. नंतर असं काहीतरी वेगळंच करायचं की ते लोक विसरले पाहिजेत आणि ते त्या भूमिकेबरोबर वाहत गेले पाहिजेत. सो अशा ते म्हणजे असा तो खेळ होता माझ्या बाबतीत राधा जर म्हणशील तर. आणि मी तुला मगाशी म्हटलं तसं थोडीशी मी डायलॉग डिलिव्हरी माझी थोडी त्यातली माझी एनर्जी लेवल पूर्ण अशी नव्हती, स्लाइट थोडीशी ती थोडीशी यापेक्षा थोडीशी स्लो आणि मंद असं नाही मी म्हणणार, पण कधी कधी आपण औषधं घेत असतो, काही स्लो डाऊन झालेली डिप्रेशनची काही औषधं असतात आणि त्याच्यामध्ये कधी कधी तेवढी शक्ती पण वाटत नसते आणि कधी कधी आपण असे थोडेसे लो असतो. मग ती डायलॉग डिलिव्हरीचं सगळी ती अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची असं. मग मध्ये मध्ये मला अर्थात ऋषिकेश म्हणायचा अमृता दिसते राधाला परत आण, तर ते होतं. आणि तेव्हा बोलायची पद्धत वगैरे पण थोडीशी माझी कसं असतं ना सोनाली की म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो पण माहित नाही असं काय पुढे बोलणार आहेस काही म्हणजे कळत नाही, गुड असतं ना ते. म्हणजे मी नॉर्मलच आहे आता, असं मी काहीच करत नाही, समोरच्या माणसाला अंदाज येत नाही की मग आता पुढे वाक्य कधी पूर्ण होणार आहे. आणि मग मी निघू, चल मी निघते, म्हणजे की ओके. मला आठवलं काहीतरी, माझ्या मुलीला मी शेजारी ठेवलंय, ए नाईस मीटिंग, बाय बाय आणते, ए कशी आहेस, ओके वगैरे. आणि मग व्हॉट जस्ट हॅपन्ड, म्हणजे ह्याच्यात काही मी तशी काही नाही वागले ना, आय एम लाईक नॉर्मली, पण काहीतरी असं वाटलं की ओके ते सांभाळायचं होतं मला की काय कसं होईल ते असं. थँक्यू सो मच. खूप दिलखुलासपणे तुम्ही व्यक्त झालात. कलाकार म्हणून तुम्ही उत्तम आहात ते आम्ही पडद्यावरती प्रत्येक वेळेस पाहिलेत, पण ते कलाकार उत्तम होण्यासाठी जे करावं लागतं ती प्रोसेस समजून घेणं हे माझ्यासाठी सुद्धा एक कलाकार म्हणून फार महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.